डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपला आदर्श रिपब्लिकन पक्षाची संकल्पना 1956मध्ये आपल्या राईट अँड स्पीचेसच्या माध्यमातूनच लिहून ठेवलेली आहे आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी लिहिलेली ती घटना, ते नियम हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावानं संपूर्ण भारतात आणि त्याचबरोबर जगातही हे नाव गाजलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत तरुणपणात ज्यांनी काम सुरू केलं, कार्य सुरू केलं, अशा तरुण कार्यकर्त्यांपैकीच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे भारतातील आणि महाराष्ट्रातील अत्यंत उच्च शिक्षित असं रिपब्लिकन नेतृत्व आणि त्यांनी आपला पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळानंतरही विधानसभा, लोकसभा अशा संसदीय सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गाजवला. त्याच पक्षाचे वर्तमान अध्यक्ष माननीय देशोक खोब्रागडे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत आहे. सर, नुकताच आपल्या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशनही पार पडलं आणि हा पक्ष बॅरिस्टर खोब्रागडे साहेब यांच्यानंतर उपेंद्र शेंडे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी पद्धतीनं चालवला. आज अधिवेशन खूप दीर्घ काळानंतर आपण घेतलं. काय वाटलं या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला? शेंडे साहेबांच्या निधनाच्या नंतर माझी एक 15 दिवसात, एक 8 दिवसामध्ये नवनियुक्ती झाली त्यांच्या निधनाच्या नंतर आणि नंतरच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये पण नियुक्ती झाली. त्याचा शिक्कामोर्तबा म्हणून आम्ही 30 सप्टेंबर हा दिवस एक खुल्या अधिवेशनाचा सत्र आणि त्यामध्ये आमची सेंट्रल एक्झिक्युटिव्हची जी मीटिंग होती त्या याच्यामध्ये ठराव पारित करत असताना अनेक विषयावरती ठराव पारित केलेत आम्ही. पण शिक्कामोर्तब करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड माझी जी झाली त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी म्हणा किंवा पक्षाला न्याय देण्याच्या अनुषंगाने अवश्य प्रयत्न करेल. अधिवेशनामध्ये, खुल्या अधिवेशनामध्ये जेव्हा जात असताना आजच्या वर्तमान परिस्थितीला पक्ष कसा समोर वाटचाल करेल आणि ज्या बाबासाहेबांनी दिलेला जो पक्ष आहे आणि ज्याला नंतरच्या काळामध्ये एन शिवराज असतील, दादासाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, अन्य इतरत्र मान्यवर जे ईश्वरीबाईपर्यंत तर शामभाऊपासून गिरीशभाऊ खोब्रागडेपर्यंत तर उपेंद्र शेंडे साहेबांपर्यंत ज्यांनी पक्षाला जी वाटचाल दिली, जी गतिमान दिलं, ते गतिमान चक्र हा नेहमीसाठी हा रिपब्लिकन पक्ष खोरीपा कार्यरत राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या युवकांच्या समस्या आहेत, रोजगाराच्या समस्या आहेत, अलीकडे प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे, ते एज्युकेशन असो किंवा हॉस्पिटॅलिटी असो किंवा अन्य खाजगीकरण असेल, त्या संदर्भामध्ये आता येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या अनुषंगाने आणि न्याय मिळण्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्ष हे नेहमी कार्यरत. महाराष्ट्राची आंबेडकरी जनता जी आहे ती राजकीयदृष्ट्या रिपब्लिकन या नावावर खूप प्रेम करते. पण रिपब्लिकन ह्या नावावर प्रेम करत असताना रिपब्लिकनचा जेव्हा हत्ती चिन्ह घेऊन कोणी उभं राहत होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळीही त्यांना भरभरून मतं मिळाली. आजही भावनिकदृष्ट्या आंबेडकरी समाज रिपब्लिकन नावाबरोबर आहे. अशावेळी राजकीय यशस्वीता मिळवण्यासाठी रिपब्लिकन चळवळीला किंवा पक्षाला सध्या काय गरज आहे, काय करावं असं वाटतं आपल्याला? जे आपण रिपब्लिकन पक्षाच्या जो सिम्बॉल जो होता हत्ती, ज्या सिम्बॉलच्या नावास्वरूपाने बरेचसे आमदार, खासदार या ठिकाणी समस्त प्रशासन, महापौर असतील, मुंबईला महापौर असतील, या लोकांनी रिपब्लिकन पक्षाने निवडून आणलं हे नक्कीच योग्य आहे. पण मी तरी पण एक या संदर्भामधला उल्लेख यासाठी करू इच्छितो की ज्यावेळेस ऐक्याच्या मीटिंगच्या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष सर्व ऐक्य स्वरूपास यावं, त्या स्वरूपाच्या अनुषंगाने हा जो रिपब्लिकन पक्ष खोरीपाकडे जो हत्ती हा जो सिम्बॉल होता हा कायम स्वरूपाचा रिपब्लिकन पक्षाकडे राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेसचे जनरल सेक्रेटरी रिपब्लिकन पक्षाचे माननीय गिरीशभाऊ खोब्रागडे यांनी अहोरात्र प्रयत्न केला. त्या अनुषंगाने हा सिम्बॉल हा राजकीयदृष्ट्या आपल्या ह्याच्यातून जायला नको म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी म्हणजे जितकं होण्या इतपत आहे त्या पद्धतीने त्यांनी लोकांना उभं केलं
जेणेकरून आपला 4% ही टक्केवारी राहण्याच्या दृष्टिकोनातून, पण त्याच वेळेस BSP जी ही संघटना जी राजकीय जे पक्ष होता यांचं 3 प्रदेशामध्ये सत्ता आली होती आणि 4था प्रदेश हा महाराष्ट्र होता. आणि या इलेक्शनच्या धोरणाला घेऊन जे निवडणूक आयोग आहे यांनी टॉस केला आणि त्या टॉसमध्ये टेम्पररी पद्धतीवरती हत्ती हा सिम्बॉल BSPकडे गेला आणि आपल्याला म्हणजे जे दुसरे जे चिन्ह आहेत ते आपल्याला घ्यावं लागला. हा सर्वात पहिला आपला त्यामध्ये म्हणजे आपला ड्रॉबॅक म्हणा किंवा जे काही आपल्या हातातून सिम्बॉल गेल्यामुळे आपली जी रिपब्लिकन चळवळीचा जो हत्ती हा सिम्बॉलवरती आपण जसं ज्या पद्धतीने लढत होतो ती पहिला आपलं नुकसान त्या ठिकाणी आपलं झालं असं मी मानतो. नंतरच्या काळामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये रिपब्लिकन चळवळीला वाटचाल देण्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन ब्रँड हा संपवण्याच्या याच्याकडे अनेक लोकांनी प्रयत्न केलेत. त्यात बरेचसे आपल्याही संघटना जिम्मेदार आहेत. आज आपण चलो घर की ओर रिपब्लिकन पक्ष की ओर चलो हा आपण जो नारा देऊन राहिला की ज्या बाबासाहेबांनी जो आपल्या अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष जो दिला, आज अनेक गट असतील मी मान्य करतो की पण लोकांची जी ओढ आहे की खरा न्याय हा रिपब्लिकन पक्षच देऊ शकतो, त्या अनुषंगानेच बहुतेक असं होऊ शकते की प्रत्येकाला रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टिकोनातून लोकांना आजही आस्था रिपब्लिकन पक्षावरती आजही आस्था आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा न्याय देणाराच पक्ष होईल. सामाजिक बांधिलकीतून असेल किंवा आजच्या जसं महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आपण आज 14 तारखेला या ठिकाणी आपण मुंबईमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत, तर त्यामध्ये पण आपण समजा बघाल तर रिपब्लिकन चळवळच हा महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने भंतेजी असतील इतर संघटना असतील तर याला पाठबळ नेहमीच रिपब्लिकन चळवळीचं राहिलेलं आहे आणि ते समोर राहणार असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये त्यांनी एक हा देखील मुद्दा नमूद केला होता की दरवर्षी रिपब्लिकन पक्ष आपल्या नव्या सदस्यांची नोंदणी करेल. सध्या रिपब्लिकन पक्ष अशा प्रकारची नोंदणी करताना दिसत नाही. या संदर्भात तुमची नेमकी काय भूमिका असेल? अलीकडे आम्ही या 3 महिन्यामध्ये जवळपास एक 20,000 सदस्यांचे आम्ही प्रस्ताव संदर्भात बुक छापले सदस्य मोहीमच्या अनुषंगाने आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ते वितरित केले आणि आमची या पक्षाच्या निमित्त सदस्य मोहीम जवळपास एक 15,000च्या वरती आम्ही म्हणजे सदस्य मोहीम करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. उर्वरित येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती सदस्य संख्या वाढवण्याच्या याच्यात आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नही केले आणि त्या पद्धतीने आम्ही सदस्य मोहीम करून घेण्यामध्ये यशस्वीरित्या पण समोर येऊन राहिलो. अलीकडे दुसरे कोणते रिपब्लिकन पक्षाचे गट असतील किंवा जे काही हा पक्ष सर्वसामान्य होण्याच्या दृष्टिकोनातून कोणी सदस्य मोहीम करत नाही. ही अलीकडे मी बरेचदा बघितलं आहे, पण रिपब्लिकन पक्ष खोरीपामध्ये त्या भूमिकेला आम्ही ठेवत की सर्वसाधारणच्या व्यक्तीला पण हा माझा पक्ष असला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही रिपब्लिकन सदस्य मोहीम आम्ही ही राबवलेली आहे. बिलकुल. एक असा माझा मनात एक प्रश्न आहे की युरोपीय देश असतील, युरोपीय देशामध्ये जेव्हा धर्माचं अधिक्षेप राजकारणात व्हायला लागला तेव्हा त्या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक एक बंडखोरी झाली आणि धर्म आणि राजकारण वेगळं केलं. भारतामध्ये भाजपसारखा पक्ष धर्माला घेऊन राजकारण करायला लागला तेव्हा धर्म आणि राजकारण हे वेगळं असावं अशी भूमिका आंबेडकरी विचारवंतांची आंबेडकरी पक्षांचीही राहिली. पण आज महाबोधी विहारच्या निमित्तानं आपण धर्माचा प्रश्न राजकीय पटलावर घेतो आहोत, तर धर्म आणि राजकारण याची ही सरमिसळ आहे का? नाही, मी या ठिकाणी एक बौद्ध अनुयायी म्हणून आम्ही भलेही रिपब्लिकन म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असेल पण आम्ही एक बौद्ध अनुयायी म्हणून हा या ठिकाणी आम्ही एकोपाने येण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बौद्ध अनुयायी म्हणून ही जी जो लढा जो आहे सम्राट अशोककालीन जो आपला महाबोधी विहार मुक्तीचा जो संदर्भामधला जो आंदोलन जे आहे आज बघून घ्या की 70 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे सम्राट अशोक काळामध्ये ही जी विहारं जी आलीत आणि सम्राट अशोकाच्या निधनानंतर जवळपास हा धर्म जवळपास 70 ते 80 वर्षच टिकला. म्हणजे मी या ठिकाणी प्रामुख्याने का बरं सांगतो, इथची जी जातीय व्यवस्था जी आहे त्यांनी ते नायनाट करण्याचा पूर्णपणे त्यांनी संकल्प केला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर अगर समजा आपण भूमिका बघितलं की जवळपास आपल्याला पण 70-80 वर्षाचा कालखंड लोटलेला आहे. बौद्ध धर्म आपण मुक्ती आंदोलन जे धर्मांतर जे 14 ऑक्टोबर 1956ला आपण जे दिलं
त्याच्या अनुषंगाने बघितलं तर जवळपास आपणही आज 70 वर्षाचा कालखंड लोटलेला आहे. तर कुठं ना कुठं आपण ज्या याच्यातून मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने आपण धर्मांतर केलं, तसं आज महाबोधी मुक्त आंदोलन करणं हे आमच्यासारख्या लोकांची काळाची गरज आहे. जी बाबासाहेबांनी जी नीव ठेवली, आज ज्या काळामध्ये बाबासाहेब होते आणि आजच्या काळामध्ये 70 वर्षाचा कालखंड लोटल्याच्या नंतर इतकी मोठा बौद्ध समाज आहे, तर त्यांचं आपलं महाबोधी मुक्ती आंदोलन का नाही व्हावं, या अनुषंगाने आपले कर्तव्य समजतो. आणि पक्ष न्याय बाजूला ठेवता आम्ही एक बौद्ध अनुयायी म्हणून या ठिकाणी संघर्षाला आलो. बिलकुल. रिपब्लिकन चळवळ किंवा रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरी पक्ष सत्तेच्या दिशेने मार्गकूच करण्यासाठी आता येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका, जिल्हा परिषद, यामध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणजे तुमच्या नेतृत्वातला तो निवडणुका लढवणार आहे का? नक्कीच. आम्ही मागच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं, महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही स्थानिक लोकांना याबद्दल आम्ही त्यांचा दुजोरा घेतला. यामध्ये आमचा एक दृढ निश्चय असा झाला की समविचारी पक्ष जे असतील, जे रिपब्लिकन चळवळीशी निगडीत असतील आणि आपली भूमिका स्पष्ट ठेवण्याच्या अनुषंगाने कोणत्याही राजकीय संघटना असेल, भाजपा असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, जे काही गट असतील, जे काही असतील, तर आपण कमीत कमी एकीकडे आपण म्हणतो की आपला खासदार बनला पाहिजे, एकीकडे म्हणतो आपण आमदार बनला पाहिजे, पण स्थानिक पातळीवरती आपण एकोप्याने कसं येऊ शकतो आणि कमीत कमी लहान निवडणुकीपासून समोरच्या मोठ्या निवडणुकीपर्यंत कसं जाता येईल, तर त्या अनुषंगाने आपण राजकीय परिस्थिती बघता आपण सर्वजण अगर एकत्र समविचाराचे एकत्र येऊन अगर समजा हा लढा लढू शकलो आणि एक साधा ग्रामपंचायतचं सदस्य असेल, नगरपालिकाचं असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अगर याच्यामध्ये अगर समजा आपण कुठेतरी खाते खोलण्याचा अगर समजा आपण प्रयत्न केला तर अवश्य आपण या राजकीय क्षेत्रामध्ये आपण शिरकाव करू शकतो, असा माझा दृढ विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो की सध्या भाजपचा सत्ता कालावधी आहे आणि संविधान बचाव ही भूमिका मोठी आहे आणि यामुळे बऱ्याच वेळा रिपब्लिकन किंवा आंबेडकराईट पक्ष हे निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सोबत युती करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, यामध्ये शेड्यूल कास्टचं उपवर्गी करताना दिसते आहे. म्हणजे एका बाजूला संविधान बचाव, दुसऱ्या बाजूला अनुसूचित जातींचं वर्गीकरण. तर या पेचात सापडलेल्या आंबेडकराईट राजकीय पक्षांनी निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यावी? या निवडणुकीमध्ये माझा असा एक ज्या निवडणुकींना एकत्रितरित्या जायला पाहिजे, नेहमी राजकीय खेळी खेळत असतात. आपलं मतदान कसं त्यांना भेटलं पाहिजे, काँग्रेसचा हा नेहमी हातखंड असतो आणि नेहमी आपण जेव्हा समजा अलायन्सही केलेत तर आपल्याला नेहमी आपण पराजयाकडे दिसतो, वोट ट्रान्सपरन्सी दिसत नाही अलीकडे. तर त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर ते लोक मतविभाजनामध्ये आपलं पोलरायझेशन करण्यामध्ये फार यशस्वीरित्या असतात. की अगर समजा आपण अलायन्स नाही केलं तर दुसऱ्यांच्या माध्यमातून पोलरायझेशन करायचं ना आणि आपण सत्तेमध्ये कसं जाऊ, आणि भाजपचाही तसाच जो नेम असतो. तर त्या अनुषंगाने आपण आपला पोलरायझेशन न होता राजकीय दुसऱ्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे रिझर्वेशन असेल, ओबीसीचं असेल, जे काही असेल, तर त्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये पण आपण लढलं पाहिजे. की रिझर्वेशनची जागा असेल तर त्यांनी RPI लढावं, ही नेहमी काँग्रेस अजून म्हणजे त्यांची भाजपाची नेहमी भूमिका होत आलेली आहे. तर का बरं आपण ओपन कॅटेगरीमध्ये लढलं नाही पाहिजे? तर या अनुषंगाने पण आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपण स्वबळावरतीच निवडणुका लढल्या पाहिजे. कमीत कमी स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत आता कुठून ना कुठून आपण रिपब्लिकन पक्षाची नीव ठेवली पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाचं खातं खोलणं आणि या रिपब्लिकन पक्षाचा ब्रँड संपला नाही पाहिजे, या अनुषंगाने आपण अवश्य प्रयत्न करू. आंबेडकरी विचारांची वैचारिक आणि व्यावहारिक स्पष्टता घेऊन ज्यांनी आपल्या पक्षाची भूमिका ही विस्तृतपणे आणि सविस्तर आणि तितकीच परखडपणे आपल्यासमोर मांडली, ते रिपब्लिकन खोरीप गटाचे अखिल भारतीय अध्यक्ष मान्य देशक खोब्रागडे यांनी आपल्या त्रिवेज मीडियाला जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.